नमस्कार, मी कल्पना दुधवडकर तुमच्यासाठी घेऊन आले पालक पनीरची रेसिपी। चला तर बघूया आपण काय काय साहित्य घेतले। पालक पनीरची ग्रेव्ही बनवायसाठी आपण घेतले 2 कांदे, लसूण, टोमॅटो, आलं, जिरा, मिरची, कोथिंबीर, काजू, पालक। आपण घरगुती पद्धतीने बनवलेलं पनीर घेतलं आहे। आपण एक जोडी पालक घेतले आहे। पालक चांगलं स्वच्छ थंड पाण्यात धुवून घ्यावे आणि ते चांगलं निथळून पाणी काढावे। एक पातेला घेतले, गरम करायला पाणी, त्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि पालक आपलं वाफेला ठेवा। आपण वाफवलेला पालक थंड पाण्यामध्ये टाकायचा, ज्यामुळे पालकचा रंग हिरवाच राहतो। चला तर आपण पालकची ग्रेव्ही बनवायला स्टार्ट करूया। ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा चांगला चिरून घ्यायचं, टोमॅटो पण चांगलं चिरून घ्यायचं। ग्रेव्ही भाजण्यासाठी एक कढई घेतली, कढईमध्ये आपण थोडंसं 1 चमचा तूप घ्यावं आणि तूप चांगलं तापल्यावर 1 चमचा जिरा घातलाय। जिरा चांगलं भाजून घ्या। कांदा टाका, कांदा पण चांगलं परतून घ्या। मिरची, आलं, काजू, लसूण, जेवढं आपण साहित्य घेतलेलं ते सगळं चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये। शेवटी टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून चांगली परतून घ्या। आपलं साहित्य सगळं थंड झालं आहे। आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया आपण। थोडंसं जाडसर राहिलं तर थोडंसं पाणी घ्यायचं, चांगलं बारीक वाटून घ्या। आता आपलं वाटून झालं आहे। आपला पालक पण थंड झाला आहे। एका मिक्सरच्या भांड्यात मी पालक पण वाटून घेते। पालक पण आता आपण वाटून घेतला आहे। एक कढई घेते, कढई चांगली तापली, त्यात 2 चमचे मी तूप घालते फोडणी देण्यासाठी। थोडासा 1 चमचा मसाला घ्या, नाहीतर अर्धा तुमच्या चवीनुसार। आपलं वाटण बाटलेलं ते घातले। ते चांगले परतून घ्या, जेणेकरून मसाला एकजीव होणार। तर पालक टाका त्याच्यात आपल्याला वाटलेलं बारीक, आणि ते पण चांगलं परतून घ्या, जेणे सगळं मसाला आणि आपलं पालक एकजीव होईल। ही पालक पनीरची ग्रेव्ही चांगली परतून घेतली आहे। त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घातला, ते पण चांगलं परतून घ्या आणि थोडंसं कढईला ठेवा। ग्रेव्हीमध्ये 2 चमचे दुधाची मलाई घातली आहे, त्यामुळे ग्रेव्हीला अजून चव येते आणि ती पण चांगली ग्रेव्हीमध्ये परतून घ्यावी। मलाई नसेल तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही बटर पण घालू शकता। घरी बनवलेले पनीरचे बारीक पीस केले, पनीरचे तुकडे केलेले मी आता ग्रेव्हीमध्ये घालते। पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून 5-10 मिनिटं शिजायला ठेवून द्या। चला तर अशा प्रकारे आपल्या पालक पनीरची रेसिपी तयार झाली आहे। या गरम गरम खायला पालक पनीर। तुम्हाला माझी पालक पनीरची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।